इकडे मी बनवत आहे मेथीच्या भाजीतलं पिठलं. तर त्याच्यासाठी मी एक कांदा, थोडी कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि थोडा लसूण घेतलेला आहे. मेथीची भाजी निवडून स्वच्छ धुवून अशी बारीक कापून घेतलेली आहे. त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या आणि लसूण मी मिक्सरमधून काढलं. इकडे कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकले, जिरा मोहरी टाकली. जिरा मोहरी चांगली तडतडली की थोडा कढीपत्ता, कांदा, त्याच्यानंतर जे हिरव्या मिरच्या आणि ते वाटून घेतलं मी ते टाकलं, लालसर असं भाजून घेतलं. हळद टाकली, चवीनुसार मीठ टाकलं. त्याच्यानंतर मी इकडं ते चांगलं मिक्स केलं त्याला. इकडं बेसन फेटायला घेतलं, मिक्सरमध्येच पाणी घेतलं, त्याच्यामध्ये टाकलं, त्याला मस्त फेटलं. इकडं मी ह्याला उकळी येण्यासाठी पाणी टाकलं. त्याच्यानंतर मेथीची भाजी टाकली. मी तुम्हाला सांगते, मला मेथीची भाजी त्याच्यामध्ये नव्हती टाकायची. मला म्हणजे मी कांदा बिंदा टाकलं त्याच्यामध्ये मला फ्राय करायची होती, पण मी व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये विसरून गेले. तुम्ही असं करू नका, तुम्ही मिक्स करा. त्याच्यानंतर मी बेसन टाकून घेतलं आणि मस्त त्याला शिजायला ठेवलं कमी गॅसवर झाकून.